So next we are going to learn about human eye and working of its lens. माणसाच्या डोळ्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. You know very well that our our eyes जे असतात, आपले डोळे असतात, दे ऍक्ट ॲज अ कॅमेरा. लक्षात घ्या, आपले जे डोळे असतात दे ऍक्ट ॲज अ कॅमेरा सारखे ते काय करतात, काम करत असतात, राईट. So there is very thin transparent cover or membrane on the human eye. लक्षात घ्या, खूप असं वेगळं ट्रान्सपरंट असं कव्हर आपलं असतं, त्याला कॉर्निया म्हणतो आपण. व्हॉट इज कॉल्ड? इट इज कॉल्ड एज कॉर्निया. Light enters the eye through it. Maximum amount of incident light is refracted inside the eye at the outer surface of the cornea. There is dark fleshy screen behind the cornea that is called as iris. त्याला काय म्हणतात? आयरिस. बघा, तुम्हाला सर्व पुढे कळलंच डायग्राम मध्ये. वेअर इज युअर कॉर्निया, वेअर इज युअर आईज, आयरिस वगैरे. Now the color of the iris is different for different people. सर्वांना माहित आहे की आपल्या डोळ्याचा जो रंग आहे तो वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर की नाही? सर्वांच्या डोळ्यांचा आतील काळा रंग सारखा आहे का? नाहीये, लक्षात ठेवा. There is a small hole of changing diameter at the center of the iris which is called as pupil. It is called as pupil, P-U-P-I-L. The pupil controls the amount of light entering the eyes. तर आपल्या डोळ्यामध्ये किती प्रकाश गेला पाहिजे हे पपिलवर ठरलेलं असतं. जेव्हा बघा, तुम्हाला पुढे माहित असेल की इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट, जेव्हा खूप मोठा असा उजेड असतो, पपिल कॉन्ट्रॅक्ट्स, आपले डोळे बारीक होतात, राईट. वाईल इफ इज द लाईट इज डिम, लाईट जर डिम असेल तर आपले डोळे असे मोठे होतात. इट वायडन्स. ऑन द सरफेस ऑफ द आय रेस there is bulge of transparent layers. There is a double convex transparent crystalline lens just behind the pupil. The lens provides small adjustment of the focal length. बघा, जसं आपल्या कॅमेऱ्यामध्ये भिंग असते ना, लेन्स असतं, आणि तुम्हाला माहिती आहे आता सगळ्याकडे डबल कॅमेरा, ट्रिपल कॅमेरा आलेले आहेत, 4 कॅमेरा आहेत, 5 कॅमेरा आहेत मोबाईलला. सो कॅमेरा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेन्सेस त्यांनी यूज केलेल्या असतात. तसं आपल्या डोळ्यामध्ये लेन्स आहे, ती लेन्स ऍडजस्ट करते फोकल लेंथ. This length creates real and inverted image of an object on the screen inside the eyes. लक्षात घ्या. The screen is made of light sensitive cells is called retina. लक्षात घ्या. The screen is made. Screen कुठे बनते? रेटिनावर बनते आपल्या. Screen. Screen म्हणजे रेटिना. लक्षात घ्या. These cells get excited when light falls on them and generate electric signals. These signals are conveyed. आता कुठे जातात? आपल्या ब्रेन पर्यंत जातात. कुठे जात असतात? आपल्या ब्रेन पर्यंत जात असतात. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडी स्क्रीन मोठी करू शकता तुमच्या मोबाईल मधून, मग तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर तुमचा मोबाईल हा तुम्ही असा आडवा करून ठेवा, तुम्हाला स्क्रीन आणखी मोठी दिसेल. ठीक आहे, तो पण तुम्ही ऑप्शन तुमच्याकडे आहे, लक्षात ठेवा. चला पुढे बघा. व्हॉट इज गिवन नेक्स्ट? Yes. So these signals are conveyed to the brain through optic nerve. कोणती नर्व आहे? ऑप्टिक नर्व. There are different types of nerves. त्याची तुम्हाला सध्या त्याच्यात जायचं नाही, लक्षात घ्या. Later the brain analyzes these signals and convert them in such a way that we perceive the object as they actually are. लक्षात घ्या. मग ब्रेन, प्रत्येक गोष्ट आपल्या ब्रेन पर्यंत जात असते, मेंदू पर्यंत जात असते. परत सांगतो बघा समजावून हे गोष्ट मराठीवाल्यांसाठी सुद्धा, कारण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की प्रत्येकासाठी आपण वेगवेगळे लेक्चर सेशन्स घेऊया. तर होऊन जाईल, लक्षात ठेवा. तर मानवी डोळ्यावर त्याच्यातील भिंगांचे कार्य काय? तर मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक असं पटल असतं, लेअर असतो, त्याला काय म्हणतात? पारपटल, किंवा काय म्हणतात त्याला? कॉर्निया. या पटलातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशात जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होते. या पटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो, त्याला आपण बुबुळ म्हणतो, आयरिस. काय म्हणतात? बुबुळ किंवा आयरिस. वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळाचे रंग वेगवेगळे असतात, तुम्हाला सर्वांना माहित आहेत. आपल्या सर्वांचे जरी डोळे आपण बघितले तरी त्याच्यामुळे तुम्हाला फरक हा जाणवेल. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटे छिद्र असते, त्याला आपण डोळ्याची बाहुली असे म्हणतो. काय म्हणतो? डोळ्याची बाहुली. डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डोळ्याची बाहुली तुम्हाला उपयुक्त पडते, बरोबर. जर प्रकाश जास्त असेल तर बाहुली आकुंचन पावते, आपण डोळे बारीक करतो. आणि प्रकाश जर कमी असेल तर काय होतं? आपल्या डोळ्याचे जे बुबुळ असतात, की ती बाहुली असते, ती काय होते? कमी प्रकाशामध्ये ती रुंदावते. काय होत असते? तर ते कमी प्रकाशामध्ये रुंदावत असते. एक सेकंड थांबा. बघा इथे दिलेलं तुम्हाला.
इकडे बघा, बाहुली काय होते, रुंद होते. त्यानंतर पुढे बघा, बुबुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलांचा फुगवटा असतो. डोळ्यांच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो. ते काय असतं, भिंग असतं, लेन्स असतं, लक्षात घ्या. स्फटिकमय भिंग त्याच्या नाभी अंतराची सूक्ष्म अदलाबदल करत असते. जसं तुम्ही मोबाईल मध्ये बघता, तुम्हाला कुठली इमेज पाहिजे, जवळची पाहिजे, लांबची पाहिजे, आणि इव्हन तुम्ही DSLR वगैरे कॅमेरे जर पाहिले असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळतं की कुठल्या पद्धतीने आपण ते झूम करतो, झूम इन झूम आउट वगैरे करत असतो. तर या भिंगामुळे डोळ्याच्या आतील पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. आता ही प्रतिमा तयार होते इथपर्यंत, परंतु पुढे काय बघा, तर सगळ्यात महत्वाचा भाग येतो तो आपल्या मेंदूचा. कोणता येतो, मेंदूचा. डोळ्याचा पडदा दृष्टीपटल हे एक संवेदनशील पटल असते सगळ्यात मागे. यामध्ये प्रकाश संवेदनशील पेशी असतात. या पेशी काय होतात, प्रकाशित झाल्यावर उत्तेजित होतात आणि विद्युत संकेत निर्माण करतात. हे विद्युत संकेत कुठे जातात, डोळ्यासंबंधीच्या मज्जा तंतूद्वारे कुठपर्यंत जातात, सर्वांना माहित आहे, मेंदू पर्यंत जातात. कुठे जातात, मेंदू पर्यंत. नंतर मेंदू काय करतो, या संकेताचा अर्थ व्यक्त करतो. कशाचा, या संकेतांचा, जे काही संकेत आहेत त्या सर्वांचा अर्थ व्यक्त करतो आणि माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशा आहेत तशा त्या आपल्याला आकलन होत असतात. आपल्याला प्रतिमा उलट मिळत नाही, लक्षात घ्या. जे आहे जसं आहे तसं आपल्याला आकलन होतं. हे कधी, जेव्हा मेंदूकडून त्या गोष्टीचं काय होतं, अर्थ व्यक्त होत असतो त्यावेळेस. गेटिंग? तुम्हाला आकृती दिलेली आहे पुढे. आपण दोन्ही ठिकाणी दोन्ही वेळेस आकृती पाहूया, इंग्लिश मध्ये पण आणि मराठीमध्ये सुद्धा. नाउ यू कॅन सी गाइस, आयरिस तुम्हाला दिसतंय, आयलिड डोळ्याची पापणी आहे. पपिल बघा, हा मधला भाग आहे. आयरिस हा भाग आहे तुम्हाला, स्क्लेरा आणि हा कॉर्निया. गेटिंग? हा सगळ्यात वरचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. So while seeing the object at large and infinite distances, the lens of the eye becomes flat and its focal length increases as shown in the part of the figure 7.12. पुढे पाहणार आहोत आपण ते figure 7.12. Then while seeing the nearby objects, जेव्हा आपण जवळचे ऑब्जेक्ट्स पाहत असतो त्यावेळेस काय होतं, the lens becomes more rounded and its focal length decreases as shown in the part of the figure 7.12. This way we can see the objects clearly irrespective of their distance. एखादी गोष्ट किती लांब आहे त्यापेक्षा त्याचा विचार न करता आपल्याला ती गोष्ट क्लिअर दिसते. समजतंय? परत सांगतो बघा. अजून डोळ्याची आकृती परीक्षेला विचारतात बाळांनो, बऱ्याच वेळा, म्हणजे हमखास विचारतात. तर डोळ्याची बाहुली बघा कुठे आहे. त्याचबरोबर डोळ्याचं तुम्हाला दृढपटल आहे, बुब्बुळ आहे, कडा आहे आणि बाहुली या ठिकाणी आहे. ही पापणी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या शरीराचा अतिशय नाजूक असा भाग आहे डोळे आणि अतिशय महत्वाचा भाग आहे. डोळ्यांशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तर दूरवरच्या जेव्हा अनंत अंतराची वस्तू बघतात डोळ्याचे भिंग चपटे होतं, भिंगाचे नाभी अंतर वाढतं. तर जवळची वस्तू जर बघायला असेल तर डोळ्याचे भिंग फुगीर होतं आणि भिंगाचे नाभी अंतर कसं होत असतं, कमी होत असतं. त्यामुळे दोन्ही वेळेस डोळ्याच्या आतील पटलावर वस्तूची सुस्पष्ट अशी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवा. पुढे बघा, डोळ्याची आकृती परीक्षेला विचारतात. ही जी आकृती तुम्हाला काढायची असते परीक्षेला. मानवी डोळ्याची रचना ही आकृती आहे. प्रॅक्टिस करा, तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे येऊन जाईल. construction of human eyes or human eye. So these are the muscles here, eye muscles. Optic nerve मगाशी बघितलं आपण, optic nerve and optic disc या ठिकाणी असते. This is the retina, ज्याला पडदा म्हणतो बघा. This is your retina. Now these are the ciliary muscles. This is your iris, मधला भाग आहे पपेल. क्रिस्टलाइन लेन्स असते ही बघा, इकडे लेन्स आहे, राईट. कॉर्निया हा वरचा जो पार्ट आहे, सगळ्यात वरचा जो लेअर आहे दॅट इज कॉर्निया. स्क्लेरोटिक कोट आहे आणि इथे कोरॉइड आहेत, राईट. हे सगळे पार्ट्स आहेत डोळ्याचे. एकदा प्रॅक्टिस करा, तुम्हाला मानवी डोळ्याची आकृती सहसा तुम्हाला येऊन जाईल. परीक्षेला सुद्धा येते ती, परीक्षेला प्रॅक्टिस करा, तुम्हाला जमून जाईल. द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ as per need is called the power of accommodation. Although the elastic lens can change its focal length to increase or decrease it, it cannot do so beyond the limit. तर आपल्याला एक लिमिट पर्यंत आपल्या डोळ्याचे जे काही हालचाली आहेत ते होऊ शकतात, त्या पुढे आपल्याला होऊ शकणार नाही, त्या हालचाली होत नाहीत. लक्षात घ्या. बघा परत सांगतोय, एक सेकंड. काही मुलं आता आले, असो, आले ते नशीब.
तर बघा हे तुम्हाला स्नायू दिसत असेल, रक्तवाहिन्या दिसत असतील, नेत्रचेता, दृढबिंब, दृष्टीपटल, रक्तपटल, दृढपटल, श्वेतपटल, पारपटल, हे आहे नेत्रभिंग. या ठिकाणी एक लेन्स आहे, इथे बावली आहे, हे बुब्बुळ आहे आणि हे रोमक स्नायू आहेत. तर नाभी अंतराच्या आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला समायोजन शक्ती असे म्हणतात. काय म्हणतात? समायोजन शक्ती असे म्हणतात. पुढे जा. लवचिक भिंग कमी अधिक फुगीर करून त्याची वक्रता बदलून समायोजन साधता येत असले तरी सुद्धा डोळ्यातील भिंगाची नाभी अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येतं का? अजिबात नाही. ठीक आहे. आकृती तुम्हाला महत्वाची आहे, काढा आकृती, प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा आकृतीची. तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितला असेल तुम्हाला कळते. बघा इथे तुम्हाला फरक दिलेला आहे. लेन्स बिकम फ्लॅट. लेन्स फ्लॅट कधी बनते? ज्या वेळेस लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट, राईट, ही फ्लॅट बनते. बघा दिसतो मला. अँड लेन्स बिकम्स राउंडेड. राउंडेड कधी बनते? व्हेन लाईट कम्स फ्रॉम द नियर बाय ऑब्जेक्ट. ठीक आहे. दिस इज व्हॉट इट इज द चेंज इन द शेप ऑफ द लेन्स व्हाईल सीइंग द डिस्टंट अँड नियर बाय. डिस्टंट म्हणजे दूरवरच्या वस्तू, दूरवरच्या गोष्टी बघण्यासाठी आणि जवळच्या वस्तू पाहण्यासाठी आपल्या भिंगामध्ये होणारे बदल लक्षात घ्या. बघा, भिंग चपटे होते कधी होतं? जेव्हा दूरच्या वस्तूकडून येणारा प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये पसरतो. आणि भिंग फुगीर होते कधी होतं? भिंग फुगीर सांगा बरं. ज्या वेळेस जवळच्या वस्तूकडून येणारा प्रकाश हा आपल्या जवळच्या वस्तूकडून येणारा प्रकाश आपल्या भिंगातून जातो तेव्हा भिंग कसं बनते? फुगीर बनत असते. लक्षात घ्या. The minimum distance of an object from a normal eye at which it is clearly visible without a stress on the eye is known as minimum distance of distinct vision. परीक्षेला प्रश्न विचारतात. बरोबर. म्हणजे कमीत कमी कोणतं असं अंतर आहे ज्या अंतरावरून आपण एखादी वस्तू आपल्या डोळ्याच्या भिंगांना कुठलाही प्रकारचा स्ट्रेस, ताण न देता पाहू शकतो. ते किती आहे? 25 सेंटीमीटर. किती आहे? 25 सेंटीमीटर. परीक्षेला प्रश्न विचारतात. ओके. दिस इज द डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. लक्षात घ्यायला काय म्हणतात? डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, मिनिमम डिस्टन्स 25 सेंटीमीटर. The position of the object at the distance is called the near point of the eye for a normal human eye. It is 25 सेंटीमीटर. ज्या लोकांना चष्मा लागलेला नाहीये त्यांच्यासाठी किती आहे? ते 25 सेंटीमीटर आहे. म्हणजे 25 सेंटीमीटरची जी वस्तू आहे ती आपण आपल्या डोळ्याला त्रास न देता, ताण न देता व्यवस्थित पाहू शकतो. The farthest distance of an object from the human eye at which it's clearly visible without stress on the eye is called as farthest distance of distinct vision. The position of the object at the distance is called the far point of the eye. For a normal human eye, it is infinity. लक्षात घ्या. दूरची वस्तू पण आपल्याला क्लिअर दिसते, बरोबर की नाही? परंतु हे फक्त नॉर्मल डोळ्यांसाठी आहे, इतरांसाठी नाही. पुढे बघा, परत सांगतो. निरोगी डोळ्याच्या ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू स्पष्टपणे असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न देता दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात व वस्तूच्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असे म्हणतात. तर निरोगी मानवी डोळ्यासाठी, ज्या डोळ्याला चष्मा नाहीये, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू किती आहे? 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. रिकामी जागा परीक्षेला विचारतात, तुम्हाला ती माहित पाहिजे. किती आहे? 25 सेंटीमीटर. याला म्हणतात, याला काय म्हणतात? तर सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. काय म्हणतात? सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर आहे 25 सेंटीमीटर. तर डोळ्यापासूनच्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे दिसू शकते त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असे म्हणतात व वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू असे म्हणतात. तो अनंत अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो. पुढे बघा. कॅमेरा माझा कधी बंद होतोय, मध्ये चालू होतोय. ठीक आहे, लक्ष द्या. The eyeball is approximately spherical and has a diameter about 2.4 centimeters. diameter आहे आपल्या eyeballचा. Then the working of the lens in human eye is extremely important. The lens can change its focal length to adjust and see the objects at different distances. In a related
इन रिलॅक्स स्टेट द फोकल लेंथ ऑफ द हेल्दी आईज 2 सेंटीमीटर. लक्षात घ्या, कधी रिलॅक्स मध्ये असताना. पण आपल्या डोळे प्रत्येक वेळेस रिलॅक्स नसतात. आपण जेव्हा उन्हात जातो तेव्हा डोळे बारीक होत असतात. त्यानंतर आपण जेव्हा डिम लाईट असेल, कमी प्रकाश असेल, तेव्हा आपले डोळे वाईडन होत असतात. other focus of the eyes on retina. The other focus on the eye is on retina. लक्षात घ्या. नेत्रगोलाचा जो व्यास आहे तो आहे किती बघा, 2.4 सेंटीमीटर व्यास असतो. मानवी डोळ्यामध्ये भिंगाचे कार्य अत्यंत महत्वाचे असते. भिंगाचे नाभी अंतर बदलून त्याचे वेगवेगळ्या वस्तूवरील डोळा समायोजन करतो. निरोगी डोळ्याकरिता डोळ्याचा स्नायू शिथिल असताना डोळ्याचे नाभी अंतर असतं 2 सेंटीमीटर. सॉरी 2 सेंटीमीटर. डोळ्याच्या भिंगाचा दुसरा नाभीय बिंदू डोळ्याच्या आतल्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळतो. थोडा किचकट धडा आहे, परंतु समजून घ्या. तर मी खूप हळूहळू धडा घेऊन चाललोय पुढे. आता पुढे तुम्हाला महत्वाचे काही पार्ट्स आहेत आणि हे माझ्या मते तुमचं जास्त नाही, धडा संपत आलेला आहे. डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स. आता सगळ्यांचे डोळे सारखे आहेत का? नाहीये. त्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काहीतरी कमतरता आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या नाही, काहींच्या. सो काही लोकांना जवळचं दिसत नाही, काही लोकांना लांबचं दिसत नाही, काही लोकांना दोन्ही दिसत नाही. तर कधी कधी वयानुसार सुद्धा लोकांना डोळ्याचे प्रॉब्लेम्स होत असतात. काय काय बघा. Some people cannot see things clearly due to loss of accommodation power of the lenses in their eyes. Because of defective refraction by the lenses, their vision becomes faint and fuzzy. बरोबर. इन जनरल मध्ये काय बघा, सामान्यपणे देर आर 3 टाइप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स. किती असतात? 3 टाइप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स आहेत जनरली. कोणकोणते आहेत बघा. सॉरी, काही लोकांना याला बघा दृष्टी दोष व त्यावरील उपाय, डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स आपण पाहत आहोत. काही लोकांना डोळ्यातील संवेदन शक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट होते. सामान्यतः दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आहेत. किती आहेत? 3 दोष आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत.